टाकवडे लाट पंचगंगा नदीकाठावर भंडारखाना उत्साह. शिरोळ तालुक्यातील टाकवडे लाट पंचगंगा नदीवर असंख्य भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात भंडारखाना उत्साह झाला. यानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. टाकवडे इथं पंचगंगा नदीकाठावर दादा आंबी यांची समाधी आहे. या समाधीस्थळी लाट येथील गुटखिंडे परिवार व टाकवडे येथील कोळी परिवाराकडून प्रत्येक वर्षी अक्षय तृतीया झाल्यानंतर सोमवारी भंडारखाना आयोजित करण्यात येतो. यामध्ये गोटखिंडे परिवाराला पूजेचा मान तर टाकवडीतील कोळी परिवाराला महाप्रसादाचा मान आहे. भक्तिमय वातावरणात भंडारखाना उत्सव साजरा करणारी गोटखिंडे व कोळी परिवाराची चौथी पिढी आहे. यानिमित्त सोमवारी 27 रोजी पहाटे गोटखिंडे परिवारातील काही सदस्य पंचगंगा नदी स्नान करून समाधी स्थळापर्यंत दंडवत घालतात. यानंतर मोहन गोटखिंडे, विलास गोटखिंडे, चिंतामणी गोटखिंडे, सुनील गोटखिंडे, प्रणव गोटखिंडे, बाबू चव्हाण यांनी तब्बल 4 तास श्रम घेऊन पानांची पूजा मांडली. यानंतर साती आसराची कलश रूपात पूजा करण्यात आली. 11 वाजता लाटमधून बिरोबा देवाची पालखी व भाविक समाधीस्थळी आले. पालखीचे सवाद्य स्वागत करण्यात आलं. दुपारी 12 वाजता कोळी व गोटखिंडे परिवार व भाविकांच्या उपस्थितीत पंचगंगा नदीला 2 परडी सोडण्यात आल्या. यावेळी भाविकांनी आणलेले आंबील प्रसाद म्हणून वाटप करण्यात आलं. समाधीस्थळी साडी चोळी, पुरणपोळी, दही भात, आंबील, खिचडी, शेवया, भात, केळी, खीर भात आदींचा नैवेद्य दाखवून भंडारखाना उत्सव झाला. भाविकांनी पालखीचं व समाधीचं दर्शन घेतलं. दुपारी 12 वाजता महाप्रसाद झाला. याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. यावेळी लाट व टाकवडे गावातील असंख्य भाविक उपस्थित होते. भंडारखाना यशस्वीपणे पार पाडण्यासाठी टाकवडीतील आप्पासू तराळ, दादा सदाशिव तराळ, अमित तराळ, सागर तराळ तर लाटेतील अमर गोटखिंडे, सुनील गोटखिंडे, विलास गोटखिंडे, सुरेश गोटखिंडे यांच्यासह भाविकांनी विशेष परिश्रम घेतला. अनिल जासूद, शिवार न्यूज नेटवर्क.